हे आहे प्रेम मंदिर. असलं भारी वाटतंय बघा. ही आहे यमुना नदी आणि इकडे आपण बोटिंग करायला येणार आहे. हे बघू शकतो मी. ये कान्हा जी का घर है. जन्म भगवान का जेल में हुआ, पालन नहीं हुआ. हाथी घोड़ा पालकी लाल जय. श्रीकृष्ण या मातीत खेळलेले लहानपणी. सो इथे येतात लोक, सगळे त्या मातीत लोळतात, खेळतात. राधे राधे गाईस. आज आहे डे 3 आणि सगळे मंदिर म्हणजे ऑलमोस्ट इकडचे तरी सगळे झालेले आहेत. मथुरा वगैरे बाकी आहे. तर तिकडचे आणि मेन मंदिरच आपलं बाकी आहे, इकडचं प्रेम मंदिर. तर आता सकाळी आम्ही पहिले तिकडे चाललो आहे, कारण 2 दिवस ट्राय करतो संध्याकाळी जायचं बट ते होतच नाही आहे. तर म्हणून आता सकाळी आधी आम्ही चाललो आहे प्रेम मंदिरला. त्याच्यानंतर मथुरा वगैरे आहे. भाईसाहेब माकड भरपूर आले समोरनं. फायनली आता आपण आलेलो आहोत प्रेम मंदिरच्या इथे आणि हे आहे कमानी मेन आणि हे आहे प्रेम मंदिर. इथून जायचं आतमध्ये, बघूया आता कसं काय ते. हे आहे प्रेम मंदिर. असलं भारी वाटतंय बघा. इथे आम्हाला जास्त थांबायला वेळ नाही आहे, कारण पटापट जायचं आहे. रिक्षावाला तो थांबला तिकडे आणि त्याच्याकडे फोन पण नाही आहे. त्या हिशोबाने पटापट निघायचं आहे आम्हाला. आणि दुसरे तिकडे जायचं ते बंद व्हायचं पण लवकर चान्सेस आहे, म्हणून निघणार आहे तिकडनं. संध्याकाळी परत वेळ असला तर येणार इकडे, तेव्हा तुम्हाला प्रॉपर दाखवतं. आणि आता जातो. हे फ्रंटने बघून घ्या, प्रेम मंदिर लिहिलं आहे. आणि इकडनं आता आपण जाणार आहोत दर्शनासाठी. साप लावले मला. एवढं भारी बनवलं ना इकडे, बघ ना केवढं मस्त स्पेस आहे. इथे भरपूर सारे फोटोज वगैरे काढलेले आहेत आम्ही. नाही करतो तरी विचारतो रिक्षावाला वैतागला आणि तो आला इथे शोधत आम्हाला, कारण त्याच्याकडे फोन नव्हता ना. तर म्हणून तर आता आम्ही इकडनं आता आपण कुठे जाणार आहोत? आता इथे गोकुलला आणि पहिले द्वारकाधीशला जाणार आहे, मथुरामध्ये. ओके. तर तिकडे पटापट जाऊन संध्याकाळी परत ट्राय करायचं की परत तिकडे यायचंय? कारण इथे खूप सुंदर आहे आणि खूप छान वाटते आम्हाला. अजून सगळं फिरायचं पण आहे, आम्ही काहीच फिरलो नाही आहोत. अरे यांना मूर्ती पण नाही दाखवली मी. मग काहीच नाही दाखवलं. नाही होतं. तर मी तुम्हाला संध्याकाळी आलो ना की संध्याकाळी मूर्ती पण दाखवतो. आता बाहेरचं दाखवलं, ते राहून गेलेलं. परत येऊन दाखवतो. आधी जाऊन येतो पहिले. तर गाईज आता आपण आलेलो आहोत मथुरेला आणि द्वारकाधीश मंदिर आहे तिकडे आपण चाललो आहे दर्शन घेण्यासाठी. ॲक्च्युली हे 11 वाजता बंद होते. हां दाखवते. हे 11 वाजता बंद होते. त्याच्या आधी आम्हाला पोचायचं आहे. 15 मिनटंच राहिले आणि आम्ही पटापट चालतो आहे. तर ते आमचं सगळं घाईमध्ये होते पण चांगलं होतं, म्हणजे सगळं भेटतं आहे. आम्ही काय मिस नाही करत आहे, सगळे व्यवस्थित होते. तर बघतो आता पटापट जातो आणि दर्शन घेतो. इकडे मागे यमुना नदी आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. आधी दर्शन घेऊन येतो. दर्शन घेऊन झालेलं आहे. मस्त आम्ही गेलो, दर्शन घेतलं आणि थोडा वेळ बसायला पण भेटलं. एकदम आरामात झालं. काही करतो ॲक्च्युली आम्ही 11 वाजता बंद होईल आणि 11 वाजता बंद पण झालं ते. त्याच्या आम्ही जस्ट 5 मिनटं आधी वगैरे पोचलेलो. प्रॉपर दर्शन झालं एकदम आणि थांबायला पण भेटलं थोडा वेळ. मस्त शांत बसलेलो. आणि तिकीट आमचं अजून कन्फर्म नाही आहे, काय जायचं काय तत्काळ काढलेले आहेत आम्ही. तर बघूया कन्फर्म होतात का नाही. नाहीतर वान देत पूर्ण. आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला दाखवतो मी. हे लोक झालं का तिकीट, त्याने स्टॉल घेतली आणि ते लोक पण तिकडे स्टॉल घेत आहेत, शॉपिंग करतात थोडंफार इकडे. मस्त आहे. आणि आम्हाला तर लागलेली आहे भूक, काय तर खायचं आहे. हे बघू शकतो तुम्ही, एवढं भारी वाटतं ही गल्ली वगैरे. आपल्याकडे असं हे वाटतं वेगळंच आणि इकडे जाम भारी वाटतं गल्ली मस्त. की आता भूक पण लागलेली आहे चांगलीच, कारण काहीच खाल्लेलं नाही. तयारी करून तसंच खाल्लेलं आहे. तर काहीतरी चाट वगैरे घेऊया. सारखे लागत असते मला. खाल्लं पण नाही आजीने ते पण नाही खाल्लं. काहीतरी आता इकडे चाट वगैरे ते मसाला तिकडे सगळे चाट. आम्ही तिकडे जेवढे ट्राय केले तिकडे सगळे मसाला लागतात. तर ते कारण खाणार आहे इकडे. बघतो काहीतरी खातो दुसरं याच्यासाठी, कारण इकडे आहे माकड. हे बघू शकता. हा कोण आहे, माझं लक्ष त्याच्यावरती आहे पूर्ण. घ्यायचं आणि घ्यायचं पण इकडचे माकड शांत आहेत असं बोलत आहेत. हे लोक नाही काही घेत वगैरे, चष्मा वगैरे काढून काय घेत नाही. बघूया कसं काय. ही आहे यमुना नदी आणि इकडे आपण बोटिंग करायला येणार आहे. हे बघू शकतो मी, बोटिंग आहे इकडे. बट जिकडे आता आम्हाला कुठे यायचं आपल्याला? मथुरा जन्मभूमी, श्रीकृष्ण जन्मभूमी. हां तिकडे जायचं आहे. तर ते बंद होईल 12 वाजता, 12 का 12:30 टायमिंग आहे. आणि आता 11:30 होऊन गेलेत. तर आम्हाला आधी तिकडे जायचं आहे.
ते करतो आणि मग येतो इकडे परत. आता आम्ही आलो आहोत कृष्ण जन्मभूमीच्या इथे. रिक्षावाले काका आहेत, त्यांनी आम्हाला थोडं बाहेर सोडलं आणि इथून चालून जाऊन मग एंट्रन्स आहे. आता आम्ही तिथे जातो. तिथे कोण अलाउड नाहीये. आम्ही फक्त बाहेरूनच फोटो काढू एंट्रन्सचा आणि दर्शन घेऊन छान बघून असू. सांग, जेलमध्ये गर्भगृह सगळं दाखवणार. हा, जेलमध्ये सगळं गर्भगृह म्हणजे जिथे श्रीकृष्णांचा जन्म झाला होता, तिथे त्यांच्या आई वडिलांना ठेवलं होतं, ते सगळं आम्ही बघणार आहोत. आणि सांगू मग तुम्हाला पुढचं ते खाली बरे धडपड नको. पाय आता खूप दुखतात, चालत झालं. 2 दिवस चालतोय आपण, म्हणजे भरपूर चाललोय, भरपूर विदाऊट चाललोय. चप्पल. आणि चप्पल तर नाहीच आहे, बघू शकता तुम्ही. आणि चप्पल खूप तर छान नाही. वाटतं. काय आली काय काहीतरी झालं ते का पायाला. चला आता जातो. फोन जमा करायला लागतील, त्याच्यामुळे पुढचं काय दाखवू नाही शकत. बघूया कसं काय. हे बघू शकता तुम्ही, मस्त अशा गल्ल्या गल्ल्या आहेत आणि भारी वाटतं. जातो. किती लांब आहे? समोरच मे बी. हे बघू शकतो समोरच आहे. हे बघा, जातो, दर्शन घेतो आणि बाहेर येतो. आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत आणि आतमध्ये आम्ही भरपूर काय काय बघितलं. फोन नव्हता त्याच्यामुळे तुम्हाला दाखवता नाही आला, पण आम्ही भरपूर काय काय बघितलं. काय काय बघितलं आपण जरा सांगा. हे बघितलं की आपल्या प्लेसेसवर कसं लोकांनी कब्जा केलेला आहे. तिकडे डायरेक्ट मुस्लिम लोकांची हे काय बोलतात ते, म्हणजे जे ज्या मस्जिद. जेलमध्ये श्रीकृष्णांचा जन्म झालेला त्या जेलच्या ठिकाणीच म्हणजे एक्झॅक्टली त्याच कारागृहाच्या एकदम टच करूनच त्यांनी स्वतःचं काय ते जे लोक करतात मस्जिद बांधले. सो नो ऑफेन्स बट ऑफकोर्स ती जागा आपलीच होती. ते मस्जिद नंतर बांधलेलं गेलंय, कारण की आम्ही वरती जाऊन नंतर एंट्रन्स पण पाहिलं. सो एंट्रन्सची भिंत आणि आपली भिंत एकदम सेम, डिट्टो सेम. म्हणजे डोळ्याने बघणारा माणूस पण सांगेल किंवा लहान मुलगा पण सांगेल की ते सेम आहे आणि ती आपली जागा आहे. आणि वरचा ते नंतर कलर केलेलं. आणि बाकी बघितलं मस्त. श्रीकृष्णांचा जन्म झाला ती जागा बघितली आम्ही. त्याच्यानंतर मंदिर होतं ते बघितलं आणि जेवण पण होतं. आणि जेवणाचं सांग मस्त काय होतं ते. आणि हा, तिथे आपण स्वतः ताट घेऊन जायचं. तिथे रॅक आहे, तिथे ताटं लावलेली असणार. चमच्यासाठी एक बकेट ठेवलंय, त्याच्यामधून आपलं ताट घेऊन जायचं. ते टोपामध्ये त्यांनी खिचडी ठेवली होती, ती आपण घ्यायची आणि स्वतः जाऊन बसायचं. बसायला सुद्धा त्यांनी जागा बनवलेली आहे. तिथे जाऊन बसून आपण खायचं आणि स्वतःचं ताट स्वतः धुवायचं. हे खूप चांगलं होतं. परत नेऊन त्या रॅकमध्ये ठेवायचं. आणि पुन्हा तिथे ठेवायचं. खूप मस्त होतं. आता तुला काय वाटलं? मला तर खूप छान वाटलं. हिला काय वाटलं? तुझं बोल. मला पण छान वाटलं. छान वाटलं, मस्त रिएक्शन भारी होती. तर आता आपण इकडनं पुढे पुढे जाणार आहे. आता तुम्ही सांगितलं गोकुल जाणार आहे. आता गोकुलमध्ये राम मंदिर येते, आता तर बंद आहे. फक्त 3 मंदिर आहेत बोलतात आणि ब्रह्मांड घाट आहे, तिथे जाणार आहे बोलू शकतो आपण. आता आम्ही रिक्षावाल्याला शोधतो, त्याच्याकडे फोन नाही आहे. त्यांनी सांगितलेल्या लोकेशनवर जातो, बघूया कुठे येतो. इथे एका हायवेला थांबलो आम्ही, रिक्षा आमची, आणि इथे थांबलोय. आणि ही जी नदी दिसते तुम्हाला, ते आता बघू थांबता बघतो. ही नदी आहे. इकडे असं होतं, जेव्हा श्रीकृष्णांचा जन्म झालेला ना, आणि तेव्हा वासुदेवांनी त्यांच्या वडिलांनी वासुदेवांनी जी नदी क्रॉस केलेली होती पाण्यातून, ती हीच नदी आहे. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, हीच ती नदी आहे. आता आपल्याला तिकडनं पूर्ण दिसणार तर नाही आहे, पण तिकडनं जेवढं दिसतं तेवढं तुम्हाला मी दाखवतो. एक दर्शन झालं आमचं. आम्ही गाईड केलं ॲक्च्युली. भरपूर गल्ल्या आहेत आणि आम्हाला काय माहीत नाही. तर 100 रुपये दिलेत सगळ्यांना, मिळून 20 रुपये आहे. तर ते बघूया तो कुठे कुठे फिरवतो. तो 4 मंदिर बोललं आहे. कोणते 4 मंदिर आहेत ते समजतील आपल्याला पुढे जाऊन. राधे राधे. ये कुंड को बोलती है लंगोटी कुंड. कृष्ण बलराम छेदन के हुए तो यशोदा माता ने यहाँ सुअर का कपड़ा निकाला. कृष्ण बलराम घर में लड़का बच्चा होता है ना, माता बहन छठी का कपड़ा निकालते हैं. कृष्ण बलराम की यहाँ सुअर निकालते हैं. तो ये कुंड का नाम पड़ा लंगोटी कुंड. 2 कदम का झाड़ उस पर है सामने, और 2 कदम का झाड़ उस पर. यहाँ कान्हा जी ने मुरली बजाई तो भगवान का नाम पड़ा मुरली वाला. कान्हा चढ़ा कदम की डाल. ये प्रिय वृक्ष है भगवान का कदम डाल. बाउंड्री पार है मधुवन जंगल. 24 बने ब्रज.
12 यमुना के इस पारे 12 यमुना के उस पारे। निधिवन, महावन, नौवन, कामवन, भांडिलवन, बेलवन, मधुवन, क्रियावन भगवान का वृंदावन। वृंद्रा नाम तुलसी वन माने जगह। सबसे ज्यादा लीला भगवान ने वृंदावन में किया। जन्म जेल में लिए, पालन यहाँ गोकुल में हुआ नंद बाबा के घर में। यहाँ का जो बड़ा स्थान है वो कान्हा जी का घर है और बलराम जी की जन्मभूमि है। बोलो बलराम जी महाराज की जय। यशोदा माता की जय। नमन करो, राधे राधे बोलो। राधे 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 राधे। वासुदेव जी लाई यमुना पार करके रात्रि में टोकरी में रखे 7 दरवाजे पार करके ले गए। पूरे गांव में 7 दरवाजे बने हुए। नंद द्वार, कृष्ण द्वार, गोकुल चंद्रमा द्वार, बलदेव द्वार, वास्तव दरवाजे। ये गेट का नाम बोलते हैं नंद द्वार। बोलो नंद के लाला की जय। राधे 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 राधे। शंकर जी का तपोस्थल ही है। सबसे पहले आए थे भोले बाबा दर्शन करने कन्हैया जी का। साधु रूप में तपस्या किया 3 रात 3 दिन। नाम पड़ा दर्शनेश्वर महादेव। वृंदावन गोपी का रूप बनाया, नाम पड़ा गोपेश्वर महादेव। 3 दिन के बाद में यशोदा ने दर्शन कराया, गोदी में लिया। बोलो शंकर भगवान की जय। शंकर लीला कान्हा जी के घर में बना रखी है। तपस्या यहाँ करी है, मेन तपोस्थल है। दर्शन कर लो, आगे जाके फिर बड़ा मंदिर चलेगा। दूसरा गेट है कृष्ण द्वार। गली का नाम है दान गली। इस स्थान का नाम है। उनका कार्यक्रम यही होता है, रामलीला, रासलीला, नंद महोत्सव। दूध दही माखन लुटाती है कृष्ण की बधाई में, वो नंद महोत्सव यही मनाया जाता है। ये स्थान को नंद चौक बोला जाता है। बोलो नंद के लाला की जय। राधे राधे बोलो। राधे राधे। यहाँ फोटो वीडियो सब अलाउड है, पर अंदर नहीं है, हाँ क्योंकि अंदर लाला का झूला लगा हुआ है। अंदर मोबाइल कैमरा का प्रयोग नहीं करना। ये कान्हा जी का घर है। जन्म भगवान का जेल में हुआ, पालन यहाँ हुआ। हाथी घोडा पालकी लाल बोलो नंद के लाला की जय. आता आतमध्ये गेलेलो, तिकडे असं सांगत होते की श्रीकृष्णाचा जन्म इथे झालेला, म्हणजे जन्म सॉरी बालपण ते इकडे खेळलेले वगैरे आहेत, त्यांचं घर आहे हे राहिलेलं इकडे असं त्यांनी सांगितलं. इकडे आतमध्ये फोन अलाउड नव्हता म्हणून तिकडचं काय दाखवलं नाही. आणि आता पुढे जायचं आहे, त्यांचे भाऊ आहेत ना बलराम, त्यांचं घर आहे, तिकडे जाणार आहे, तिकडे दर्शन घेऊ आणि मग इकडनं जाऊ पुढे. आपण आता लोचन ठिकाणी जायचं, मला नाव नाही लक्षात राहत, मी फक्त सांगतो मला कसं काय ते. हे बलराम यांचं घर आहे असं सांगितलं आहे, बघू शकता तुम्ही. वाटतंय तर मस्तच एकदम. ते दर्शन घेतलं आणि निघतोय आता. आता थोडं आम्ही कॉफी आणि नाश्ता वगैरे करून घेतो. आता आम्ही आलो आहोत ब्रह्मांड घाट आणि इथे 84 खंबा पण म्हटलं जातं ना. इथे 84 खंबाच बोलले ना. इथे नाही, हे फक्त ब्रह्मांड घाट आहे. अच्छा. आणि इथे श्रीकृष्णांनी जेव्हा माती खाल्लेली होती म्हणजे तोंडामध्ये खेळताना, आणि जेव्हा यशोदा मैया आलेले त्यांनी तोंड त्यांना उघडायला सांगितलं काय खाल्लं दाखव, आणि जेव्हा त्याने तोंड उघडले तेव्हा पूर्ण ब्रह्मांड दिसलं तोंडामध्ये. ती ही जागा आहे आणि तिकडे आता आपण आलेलो आहोत. 84 खंबा लांब आहे का इथे? थोडा तो तिकडे मला वाटतं जवळपास असेल. नाही, तिकडे त्यांना ते आहे आणि हे दाखवतो तुम्हाला, मग तिकडे जातो. एक मंदिर आहे इकडे, ब्रह्मांड विहिरी मंदिर, गोलोक धाम ब्रह्मांड घाट. आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया. चला, बनवलेत ते भारी मंदिर, मस्त वाटते बघा. बघूया, दर्शन घेऊया. आतमध्ये बघू शकता असं आहे, मस्त एकदम भारी एकदम. हे मंदिर आहे, त्याच्यानंतर इकडे अजून एक मंदिर आहे आणि हे घाट आहे अजून इकडे दाखवतोय. आणि यमुना नदी पण इकडे. माकड बघितलेलं मी, आता आवाज येतो इकडनं कुठनं तरी. काही फोन नको न्यायला फक्त बस, बाकी मला नेला तरी चालेल, फोन नको घेऊन जायला. ठीक आहे, हे बघू शकता तुम्ही. इथेच तुमचे व्हिडिओज फोटोज वगैरे काढायचे असतील ते जांभारी. हे बघा माकड बघा, हे बघा, हे बघा, हे बघू शकता तुम्ही. इकडे माकड बघा, इकडे माकड बघा, इकडे माकड बघा, असले फोन घेऊन जातील तो. आणि ह्या मुली आय थिंक इथे रील बनवतात. बट सनसेट होताना दिसतोय, केवढा भारी व्ह्यू येतो इकडे, बघू शकता तुम्ही. आमच्याकडे जास्त टाईम नाही आहे, पटापट जायचं तिकडे. अंधार व्हायच्या आधी प्रेम मंदिरला पोचायचं असं टार्गेट आहे आमचा. बघूया आता कसं काय होतं ते. आता आपण आलेलो आहोत ब्रह्मनिर्तीला आणि इकडे काय
इकडे इकडे काय शू हा इकडे श्रीकृष्ण या मातीत खेळलेले लहानपणी. सो इथे येतात लोक, सगळे त्या मातीत लोळतात, खेळतात. असं बोलतात तुम कितने भी अच्छे कपडे पहन के आ जाओ, तुमको यहाँ आके अगर नाही लोळले नाही तर काय त्याचं अर्थ नाही. आता हम भी अच्छे अच्छे कपडे पहन के आए, आता आम्ही पण लोळायला चाललोय. आधी जाऊन दर्शन घेऊया इथे, मग तिकडे दाखवतो. आणि तिकडे येताना तर बघितलं मी हरिण वगैरे सांबर होतं ना, शामरूग वगैरे होते, ते पण दाखवतो तुम्हाला. आधी जातो, दर्शन घेतो. ही काय बघते मूर्ती आहे इकडे, आणि हे लोक बघा मस्त एन्जॉय करतात. दर्शन घेतो आधी आणि मग तुम्हाला इकडचं दाखवतो अजून. हे बघा दर्शन घेतलंय आता, आणि इथे रेतीमध्ये लोळतात ते सीन आहे. जाऊया तिकडे आणि बघूया. आणि त्या साईडला पण आहे, हे बघा मस्त आहे. रमण रेती में पहले बैठना है, उधर में जाकर नैया जी बैठते थे. अच्छा, हे बंद होतं 6 वाजता. इथे बसतात आणि लोटतात. जाओ भैया सामने कदम के नीचे. इथे सांगतात बघा. देखो एक चरण छोटा बना होगा, एक बड़ा बना होगा. बड़ा वाला किसका है? राधा रानी का. और छोटा वाला किसका है? कृष्ण जी का. बोलो राधा कृष्ण भगवान की. इकडे बघा किती हे सांबार आहेत. हाई डेंजरस आहे ते बघा, केवढं आहे केवढं आहे. या पोराने घेतलं. हां धन्यवाद धन्यवाद. राधे राधे. घे, मला भीती वाटते. हे नाही आवडलं त्याला, नाही आवडलं त्याला. हा नाही आवडलं त्याला. त्याने खाल्लं. ए भाई तू खा, तू खा. हा खाल्लं खाल्लं खाल्लं. काहीच हे शामरूग आहे, त्याला काय झालं माहित नाही. बिचाराने मान वाकडे करून ठेवले. आणि हे हरिण आहेत, ते बघू शकता तुम्ही. ह्याने काय खाल्लं? ते बघा केवढं आहे. हर काय भारी आहे रे. आपल्याकडे स्टॅच्यू लावले त्यांचे, इथे ओरिजिनल आहे बघा. हे बघा बापरे एवढे. याचं भांडण झालं का रे? बाकीचे तिथे बसलाय राघव. हां मान पण वाकडी करून बसलाय. जातो आता प्रेम मंदिरला, कारण भरपूर टाईम झालेला आहे. सनसेट व्हायच्या आधी आम्हाला पोचायचे. सकाळी आम्ही थोडेफार फोटोज वगैरे काढलेत, आणि आतमधलं पण तुम्हाला दाखवायचं बाकी राहिले. तर फटाफट जातो आणि मला परत एकदा दर्शन देतो. रिक्षावाला पण आम्हाला असायला भेटलं आहे, त्याच्याकडे फोन नाही इथे. त्याला शोधायला आम्हाला वेगळं फिरायला लागतं. आता आलेलो आहेत परत रूमवरती. फोनची बॅटरी लो झालेली आणि पॉवर बँक आम्ही विसरलेलो, त्याच्यामुळे काही जास्त शूट नाही केलं. आता आलेलो रूमवरती. इकडनं जाणार आहोत इस्कॉन टेम्पलला. फ्रेश वगैरे झालो, कपडे चेंज केलेत. आता जाणार आहोत इस्कॉन टेम्पलला. तिकडनं परत जाणार आहोत प्रेम मंदिरला. मजबूत गर्दी आहे प्रेम मंदिरला, तरी बघूया कसं काय होतं ते. आधी मंदिर बंद व्हायच्या आधी आम्हाला इस्कॉनला पोचायचं आहे. तर बघतो इकडनं रिक्षा करून जातो डायरेक्ट. गाईस आता आम्ही पोचतो आहे इस्कॉन टेम्पलच्या इथे. आणि रिक्षा केलेली ॲक्च्युली आम्ही, बट सीन असा झाला की पोलिसांनी त्यांना पुढे जाऊ दिलं नाही, आणि म्हणून आम्ही आम्हाला थोडं चालायला लागला. 400-450 मीटर वगैरे असं. तर त्याचं एवढं काय नाही. पण एक आहे, रिक्षावाल्यांवर इथे जास्त भरोसा ठेवू नका. सांगतात एक, करतात एक. आणि कधी कधी असं असतं की जे मोठे मोठे मंदिराला जायला करतात ना, तर तिकडे ते लोक ठरलेलं एक असतं आणि चार्जेस पण वाढून घ्यायचं वगैरे बघतात. तर मग तुम्ही तसं बोलणं ठेवा त्यांच्याशी. आम्ही तर ठेवलेलं, आम्ही तर 1 पण रुपया वाढून नाही दिला. तरी पण आता आलो आहे मंदिराच्या इथे, आणि जस्ट एंट्री आहे इथे. करतो एंट्री पटकन आणि जातो. मंदिर बंद व्हायचं नाही तर. गाईस लाईन तर बघू शकता, भरपूर लाईन आहे इकडे. आणि तिकडे असं लिहिलेलं आहे
फोटोज नाही काढू शकत, व्हिडिओ नाही काढू शकत. बघूया कसं काय ते. आपण आलेलो आहोत आतमध्ये आणि हे तुम्ही मंदिर बघू शकता. इकडे पण हे कॉरिडॉर आहे, तिथे तर काय बोलत नाही, सगळ्यांच्या हातात आहेत फोन वगैरे, बट आतमध्ये अलाउड नाही असं वाटतंय. आणि आतमध्ये पण तुम्ही इकडे बघू शकता गर्दी तर आहे. पटकन दर्शन घेतो आणि मग येतो. टेम्पलमधनं बाहेर आलोय आणि कसं वाटलं? तिने तर पूर्ण धुमाकूळच घातलेला तिकडे. जाम नाचली आणि मस्त नाचले आणि खरंच खूप भारी होता. ते लोक पण नाचले, मी पण थोडा नाचलो. पण आमचा ग्रुपचा शूट करायला तिकडे कोण नव्हता, म्हणजे काय शूट नाही केलं. बाकी मजा आली खूप, भजन पण झालं त्यांचं आणि त्याच्यावरती डान्स पण केला आम्ही. खूप मस्त वाटलं. एक तास होतो ना जवळपास एक तास होतो. एकदम भारी वाटलं. हे मंदिर आहे, मंदिराच्या जस्ट बाहेर आलो आता आणि इकडनं ते लस्सी पिणार. इकडनं आम्ही आता जाणार आहोत केलीकुंज महाराजांच्या इथे, केलीकुंज आश्रमच्या इथे जाणार आहे. आता आम्ही छोले कुलचे घेतलेत. ओव्हरफ्लो आमचा जो तिसरा आहे. आता आम्ही पाणीपुरी खातोय फ्लेवरवाली. आमचं खाऊन थोडंफार झालेलं आहे, थोडंसं खाल्लं आम्ही. आणि आता आम्ही चाललेलो आहोत प्रेमानंद महाराज यांच्या आश्रमाजवळ. ॲक्च्युली इथे येण्याचं रिझन हेच होतं की आम्हाला प्रेमानंद महाराजांना भेटायचं होतं. मग तिथे आल्यावर कळलं की त्यांची तब्येत बरी नाही, त्याच्यामुळे ते नाही निघत आहेत. जे रात्री निघतात ना दर्शन द्यायला, ते नाही करत आहेत. ठीक आहे, आता ते तर भेटले नाही म्हणजे, म्हणून ॲटलिस्ट आमचं असं चाललं आहे की आश्रमाच्या इथे जाऊन बघूया. आश्रम म्हणजे काय करायचं आपल्याला, ॲटलिस्ट आश्रमाच्या इथे जाऊन तरी हां, म्हणून आम्ही आता तिकडे चाललेलो आहेत. बघतो आता कसं चाललंय. तर तुम्हाला प्रेमानंद महाराजांच्याबद्दल काही म्हणजे इन्क्वायरी वगैरे पाहिजे असेल किंवा काही क्वेश्चन असतील तर हे स्क्रीनशॉट टाकतोय, हे वाचून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती भेटेल. म्हणजे नॉर्मली विचारले जाणारे प्रश्न आहेत, महाराज कधी येतात वगैरे, कसं भेटू शकतो वगैरे, त्याच्यासाठी आहे. हे त्यांचा आश्रम आहे, इथे ते राहतात. आणि बाकी इथे जेवणाचं वगैरे केलेलं आहे. आणि आम्ही विचारलं, जरा इन्क्वायरी केली इथे, तर ते आता नाही निघत आहेत, सध्या बंदच आहे. पण 2 टाईम यमुनाजीवरती जातात असं बोलतात. एक्झॅक्ट माहिती नाही भेटली काय ते, पण ठीक आहे. त्यांचं दर्शन राहिलेलं आहे. नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा त्यांचं दर्शन करून घेऊ. ट्रेन आली, चला जाऊया घरी. गाईज आम्ही आता भेळ बनवतोय. थोडंसं एक ट्रॉली काढूया का बाहेर, चिप्स मिक्स करून खावाला क्रंची मसाला आणि ओरिजिनवाला मिक्स केलाय. हे वाले चिप्स प्लस त्याच्यामध्ये हे कुरकुरे आणि हे थोडे शेंगदाणे पण टाकणार आहे. आणि तन्वी हे कांदा टोमॅटो सगळं घेऊन आली आहे, लिंबू, आणि ते पण आता आम्ही कापतोय आणि मस्त भेळ बनवणार आहे. दिख रहा है क्या? हा दिख रहा है. आमची आता भेळ तयार झालेली आहे, तुम्हाला दाखवतो कशी बनवली आहे. त्याच्यामध्ये खूप टेम्पटिंग दिसते. कोथिंबीर आम्ही घरी जाऊन टाकणार आहे. आणि मिरची पण नाही टाकली आहे कारण ऑलरेडी ते तिखट आहे, म्हणून मग जास्त तिखट नाही बनवलं. रिव्ह्यू तर घेऊया कसं आहे. कशी आहे विकी? चाय झालीये 50 रुपया कट ओवर एक्टिंग की वजह से. असं आहे. 5 पैकी आणि तुझी रिएक्शन? 5 पैकी 7. 5 पैकी 7. आणि तुझी रिएक्शन? 7 पैकी 10. 7 पैकी 10. 10 पैकी तू ट्राय कर. 10 पैकी 1000. I know it will be good. मास्टर शेफ इज टेस्टिंग नाउ. बाकी सब छोटे छोटे शेफ ने टेस्ट कर लिया है, मास्टर शेफ टेस्ट कर रहे हैं. काय हो, इतना अचानक से पैसा आ गया हमारे पास कि हमने थाली मंगाई है.
खूप जास्त भूक लागलेली और इतना थाली मंगाई है कि आती ही जा रही है वो. प्रत्येकाला एक एक थाली मागवली आम्ही तर. ये देखो एवढं सगळं आता आम्ही बसून खाणार आहोत. देखो guys.